मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सरकारमधील मित्रपक्ष भाजपकडूनच सिल्लोडमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा मतदारसंघात सत्तारांची हुकुमशाही सुरू असल्याचा मोर्चेकऱ्यांचा आरोप आहे। काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी भाजप नेते रावसाहेब दानवेंविरोधात मोर्चा काढलेला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्यांकडून आता सत्तारांच्या विरोधात हा मोर्चा काढल्याची चर्चा सुरू आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। कृष्णा, सिल्लोड आणि सोयगावात सत्तारांची हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करत आता भाजपकडनं मोर्चा काढला जातोय, काय नेमकी माहिती? भाजपाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि काही दिवसापूर्वीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिल्लोडला पाकिस्तान म्हटलं गेलं म्हणून या ठिकाणी अब्दुल सत्तार समर्थकांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि वेगवेगळे फलक हातामध्ये घेतलेत। शेतकऱ्यांची जमीन चोरणाऱ्यापासून वाचवा, हिंदू मध्ये भांडणं लावणारा, वेगवेगळ्या अशा प्रकारचे फलक या ठिकाणी हातात घेऊन भगवे झेंडे घेऊन हे मोर्चेकडे या ठिकाणी पुढे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात। आज आम्ही मंत्री अब्दुल सत्तारच्या विरोधात सर्व हिंदू धर्माच्या वतीने प्रचंड मोर्चा काढलेला आहे। ज्या 15 वर्षापासून अब्दुल सत्तार हिंदू धर्माच्या नावावर मतं घेतो आणि हिंदू धर्मावर अत्याचार करतो, त्याच्यामुळं हा आमचा मोर्चा आहे। खरं म्हणलं तर गेल्या महिन्याभरात अब्दुल सत्तारने त्यांचा बळाचा वापर करून पोलिसावर प्रेशर करून आमच्या जवळपास 50 लोकांवर गुन्हे दाखल करायला लावलेले। शिवण्या गावामध्ये गणपती बसले होते। तुमचं सरकार तुमचं आहे, तुमचे गृहमंत्री आहेत, भाजपाचे गृहमंत्र्याला पक्षाला मोर्चा काढायचे मोर्चा पक्षाकडून हिंदू धर्माचा आहे। सर्व तुम्ही भाजपाचे आहात ना? आम्ही हिंदू धर्माच्या मोर्चात सामील झालेलो आहे। गृहमंत्री तुमचे नाही, गृहमंत्री आमचे आहे, पण या ठिकाणी अब्दुल सत्तारनी ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये जो हिंदूंवर अन्याय अत्याचार करणं लावला, तर या हिंदू समाजाच्या वतीने हा अब्दुल सत्तारच्या विरोधात मोर्चा आहे। त्यांनी जे गोरगरिबांच्या जमिनी अडपल्या, प्लॉट बांधून प्लॉट समोर अतिक्रमण केले, लोकांच्या करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी ह्या कवडीमोल केल्या, म्हणून हा सकल समाज हिंदू समाजाच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तारच्या विरोधात हा मोर्चा आहे आमचा। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावर मोर्चेकरी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र राज्यामध्ये युती या ठिकाणी असताना इथे मात्र सिल्लोड मतदारसंघामध्ये महायुतीचेच जे पक्ष आहेत दोन्ही एकमेकांच्या विरोधात रस्त्यावरती गेल्या काही दिवसांपासून उतरतात आणि याचे पडसाद निश्चित विधानसभा निवडणुकीतही आपल्याला पाहायला आपण कृष्णा जसं म्हणाला तसं याचे पडसाद येत्या काळात निश्चितपणे निवडणुकीच्या अनुषंगाने उमटू शकतात। आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। सिल्लोड आणि सोयगावात सत्तारांची हुकुमशाही सुरू आहे असा आरोप करत भाजपकडून हा मोर्चा काढला जातो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।